ह्या लेक्चरमध्ये ही जिओमेट्री आपण कटियाच्या सॉफ्टवेअर वापरून काढायचं आहे. आता यामध्ये सगळे डायमेन्शन्स दिलेले आहेत. डायमेन्शन मध्ये सगळं लेंथ, हाईट, ठीक आहे, त्यानंतर जे कर्व आहेत त्यांचे रेडियस सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करायचं आहे कटियामध्ये ड्रॉइंग काढायला. आता हा कटियाचा यूजर इंटरफेस, स्टार्ट, मेकॅनिकल डिझाइन, पार्ट डिझाइन, पार्ट 1, ओके. सेम प्रोसेस, मी वर्टिकल प्लेन सिलेक्ट करतो, वायझर प्लेन, स्केच मध्ये जायचं आहे आणि ड्रॉइंग चालू करायचं आहे. ठीक आहे, आता मूव्ह करण्यासाठी काय करणार तुम्ही की मधला जो स्क्रोल आहे माऊस वरचा मधला जो स्क्रोलरचा बटन आहे तो क्लिक करणार आणि तुम्ही मूव्ह करणार किंवा करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रोफाईल घेतलं, प्रोफाईल, त्यानंतरची बेसिक शेप आहे ते बेसिक शेप ड्रॉ करायला चालू करणार आहे. माझा हा जो बेस आहे, बेस हा कर्व, हाफ सर्कल, त्यानंतर हा इकडे हाफ सर्कल, हा पूर्ण बेस तयार करायचा आहे. त्यानंतर 3 पॉइंट आर्क घेतोय मी प्रोफाईल मध्ये राहूनच. ओके, त्यानंतर कंटिन्यू आहे. त्यानंतर टँजेंट आर्क घेतोय मी, टँजेंट आर्क, त्यानंतर परत टँजेंट आर्क येतोय, त्यानंतर परत एक वर्टिकल लाईन मारून ठीक आहे. आता फक्त हा जो बेस आहे, हा बेस फक्त मी ड्रॉ करतोय या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, आणि त्यानंतर डायमेन्शन आपण कंटिन्यू करतोय. जर समजा हा प्रोफाईल येतो, आता ब्रेक करायचं असेल, ठीक आहे, किंवा कमांड ब्रेक करायचं असेल तर एस्केप दाबायचा आहे, कीबोर्डवरचं एस्केप बटन. ठीक आहे, हा एवढा तुमचा बेस झालेला आहे तयार, हा असा बेस झालेला आहे. पण ठीक आहे, ह्याचे डायमेन्शन आपण आता द्यायचे आहेत. या पॉइंट पासून या सर्कलच्या सेंटर पॉइंट डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय येत आहे की तुम्ही जर बघत असाल तर हा जो सेंटर आहे हा हाफ सर्कलचा ह्या लाईनच्या खाली आलेला आहे, म्हणजे हे कोइन्साइड नाही आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये नाही आहे, म्हणजे ह्या एका रेषेमध्ये हा पॉइंट नाही आहे. त्यामुळे काय करायचं, हा पॉइंट सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर ही लाईन सिलेक्ट करायची आहे आणि कन्स्ट्रेंट डिफाइंड इन डायलॉग बॉक्स कोइन्साइड. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, कोइन्साइड केल्यामुळे काय होणार आहे, ही जी लाईन आहे आणि हा हाफ सर्कलचा जो सेंटर आहे तो सेंटर काय होणार आहे, एका रेषेमध्ये येणार आहे. ठीक आहे, हे किती दिलेलं आहे, या पॉइंट पासून या पॉइंटचा डिस्टन्स 25, 25, तर टोटल डिस्टन्स आहे 215, 250, फिफ्टीन, 15, 15 झाला. त्यानंतर ह्या सर्कलचा रेडियस किती आहे, 15, म्हणजे हा सर्कल, हाफ सर्कल आणि हा हाफ सर्कल काय सिमेट्रिक आहे, त्यामुळे ह्या हाफ सर्कलचा रेडियस किती आहे, 15. ठीक आहे, त्यानंतर 65,
हे 65 झालेलं आहे. त्यानंतर टोटल टू 15. ठीक आहे, म्हणजे हे हाफ जे आहे, खालचा जो बेस आहे, हा बेस आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर आता हा व्हर्टिकल झोन आपण हे वरचा जो पोर्शन आहे ह्या जिओमेट्रीचं, हे पोर्शन कम्प्लीट करायचं आहे. प्रोफाइल घेतोय मी परत. ठीक आहे, आता या पॉईंट पासूनच कंटिन्यू डायग्राम ती राहणार. तुम्ही तर समजा इथे गॅप राहत असेल ते डायग्राम चुकणार आहे. त्यामुळं इथं जो पॉईंट आहे किंवा इथं एंड पॉईंट, ह्या लाईनचं जे एंड पॉईंट आहे त्या एंड पॉईंट धरूनच तुम्हाला काय करायचं, पुढचं डायग्राम ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, आता इथे किती आहे, 30 हे वरती आहे. त्यानंतर परत त्यानंतर 3 पॉइंट सर्कल, त्यानंतर टँजेंट आर्क, त्यानंतर परत टँजेंट सर्कल, त्याच पुढे कंटिन्यू तो सर्कल आहे या आर्क नंतर. म्हणजे हे जे आर्क आहे, हा जो आर्क आहे ह्या हाफ सर्कलला काय आहे, टँजेंट आहे. त्यामुळे टँजेंट सर्कल घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे कंटिन्यू लाईन, त्यानंतर हा आर्क काढायचा आहे, हा आर्क टँजेंट आर्क, त्यानंतर हे कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशी डायग्राम आहे. आता काय करायचं आहे की हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट, ह्या हाफ सर्कलचा पॉइंट आणि ह्या हाफ सर्कलचा पॉइंट काय आहे, एकाच लाईन मध्ये आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट काय आहे, एका पॉइंट मधून जातोय. त्यामुळे काय करायचं आहे की आपल्याला एक लाईन काढून त्या दोन्ही जे पॉइंट आहेत, हे पॉइंट आणि हे पॉइंट एका लाईन मध्ये घ्यायचं आहे. तर कसं काढणार की या पॉइंट मधून एक व्हर्टिकल ऍक्सिस काढतोय मी. ठीक आहे, आणि हा पॉइंट आणि ही लाईन काय करतोय, कोइन्साइड करतोय. कन्स्ट्रेनिंग डायलॉग बॉक्स कोइन्साइड. ठीक आहे, म्हणजे काय झालं की हा जो पॉइंट आहे किंवा हा जो हाफ सर्कलचा मिड पॉइंट आहे आणि हा हाफ सर्कलचा मिड पॉइंट जो आहे तो एकाच लाईन मध्ये आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे हे सगळे डायमेन्शन द्यायचे. आता हे किती आहे, 12, 12, त्यानंतर हे 30, ठीक आहे, 15, त्यानंतर हे 16, 60, ठीक आहे. त्यानंतर आता हा पॉइंट जो आहे, हा हाफ सर्कलचा पॉइंट आणि हा हाफ सर्कलचा सेंटर पॉइंट, यामध्ये डिस्टन्स किती आहे, 100. ठीक आहे, म्हणजे ते आता आपल्याला हे करायचं आहे. आता आपल्याला कमी हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे, ते आहे 100. ठीक आहे, त्यानंतर हे 25 आहे दिलेलं आहे.
त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट मध्ये डिस्टन्स किती आहे 110 दिलेला आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट जो सेंटर पॉइंट आहे हा हाफ सर्कलचा आणि हा जो सेंटर पॉइंट आहे हा हाफ सर्कलचा, याचा डिस्टन्स किती आहे 110. सिलेक्ट करताना तो पॉइंट सिलेक्ट करायचा, व्यवस्थित करायचा आहे 110. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो लाईन दिसतोय हा व्हर्टिकल दिसत नाहीये. काय करणार तुम्ही, हा सिलेक्ट करून कंस्ट्रेंट डिफाइन डायलॉग बॉक्स व्हर्टिकल. ठीक आहे, म्हणजे तो व्हर्टिकल तयार होणार आहे. तर त्यानंतर सगळे डायमेन्शन्स दिलेले आहेत आपण. ठीक आहे, सगळे डायमेन्शन्स कंप्लीट झाले आहेत इथं. आता हा जो सर्कल आहे तो सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि हा सर्कल जो आहे तो 15 mm वरती आहे, म्हणजे या लाईनच्या 15 mm वरती आहे. त्यामुळे काय करणार की एक ऍक्सिस तयार करणार आहे. तुम्ही एस्केप दाबून, कीबोर्डचा एस्केप दाबून तुम्ही कुठलं पण जे कमांड सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्ही कॅन्सल करू शकता. ठीक आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मारलेला आहे आणि त्याचा डिस्टन्स किती आहे 15. ठीक आहे, आणि ह्या लाईन आणि ह्या लाईन जे पॉइंट्स आहे किंवा पॉइंट म्हणण्यापेक्षा जो जॉईन होतो ही लाईन आणि ही लाईन, त्या लाईनच्या सेंटरला ते सर्कल दिलेलं आहे. किती आहे 25. ठीक आहे, आता हे पूर्ण डायग्राम कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, ही डायग्राम पूर्ण कंप्लीट झालेली आहे.